राम राम मंडळी. आज महाराष्ट्राच्या कुस्ती मैदानात एक गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहिलाय. हा प्रश्न कुणाविरोधात नाही, कुठल्याही देशाच्या विरोधात नाही, तर कुस्तीच्या नावाखाली जे काही घडत आहे त्याविषयी आहे. कुस्ती हा खेळ आपल्या मातीतला आहे, आपल्या परंपरेचा आहे आणि केवळ करमणुकीसाठीचा प्रकार नाही. ही गोष्ट आज पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात अनेक वेळा असं दिसून आलं आहे की कुस्ती मैदानात मनोरंजनाच्या नावाखाली काही कुस्त्या आयोजित केल्या जातात. या कुस्त्यांमध्ये एकच पैलवान आणि त्याच्यासोबत तोच प्रतिस्पर्धी मैदानात उतरतो. कुस्तीच्या नावाखाली हे दोघे वेड्यावाकड्या उड्या मारतात, माकड उड्या घेतात आणि नाटकी हालचाली करतात आणि लोकांना हसवण्यासाठी काहीही करतात. हे पाहिलं की अनेक कुस्तीप्रेमींना अस्वस्थ वाटतं, कारण ही खरी कुस्ती नाही, तर हा कुस्तीतला तमाशासारखा प्रकार आहे. खरं तर कुस्ती म्हणजे काय हे आपण विसरत चाललोय. कुस्ती म्हणजे ताकद, संयम, शिस्त आणि आत्मसन्मान. कुस्ती म्हणजे आखाड्यात उतरण्याआधीचा सराव, सकाळची मेहनत, आहार आणि गुरुजींच्या शिकवणीचा विश्वास. कुस्ती म्हणजे घाम, कष्ट, चिकाटी आणि अशा खेळाला जर फक्त मनोरंजनाचं साधन बनवलं तर तो खेळ नाहीसा होण्याच्या मार्गावर जातो. मागील काही महिन्यांपूर्वी अनेक जण बोलत होते की अशा प्रकारची कुस्ती महाराष्ट्राच्या मैदानात नको. ही भावना योग्यच आहे, पण फक्त एवढं बोलून प्रश्न सुटत नाही. खरा विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की जर ही कुस्ती नको असेल तर ती महाराष्ट्राच्या मैदानात येतेच कशी? कोणत्या परिस्थितीत आयोजकांना अशी कुस्ती घ्यावी लागते? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. कोणताही आयोजक स्वतःहून आपल्या मैदानात परंपरेचा अपमान करेल असं मानणं योग्य नाही. आयोजक मैदान उभं करतात, लाखो रुपये खर्च करतात, पैलवानांना मानधन देतात, प्रेक्षकांसाठी व्यवस्था करतात. त्यांना एकच अपेक्षा असते की मैदान भरावं आणि कार्यक्रम यशस्वी व्हावा. जर आपल्या मातीतील पैलवानांच्या कुस्त्यांना अपेक्षित गर्दी होत नसेल तर आयोजकांसमोर अडचण उभी राहते. आज वास्तव असं आहे की अनेक वेळा चांगल्या कुस्त्या असूनही मैदान अर्धवट भरलेलं असतं. पैलवान पूर्ण ताकदीने खेळत असतो, पण प्रेक्षक कमी असतात. अशा वेळी आयोजकांना वाटतं की काहीतरी वेगळं करायला हवं, जेणेकरून लोक मैदानात येतील. याच विचारातून काही वेळा मनोरंजनाच्या नावाखाली अशा कुस्त्या मैदानात येतात. जेव्हा अशा कुस्त्यांना गर्दी होते तेव्हा आपण लगेच टीका करतो, पण त्या गर्दी मागे कारण काय आहे हे आपण पाहत नाही. जर त्या प्रकारासाठी लोक येत असतील तर आयोजकांच्या दृष्टीने तो एक पर्याय ठरतो, पण याचा अर्थ असा नाही की ती योग्य आहे. याचा अर्थ इतकाच की आपण आपल्या कुस्तीला हवा तितका पाठिंबा देत नाही. खरं सांगायचं तर या सगळ्यात फक्त त्या बाहेरच्या पैलवानाचा दोष नाही, तर तो आपलं काम करतोय. दोष आहे आपला, जो आपण आपल्या पैलवानांसाठी मैदानात जात नाही. आपण सोशल मीडियात बोलतो, कमेंट करतो, व्हिडिओ शेअर करतो, पण प्रत्यक्ष मैदानात जाण्याची वेळ आली की आपण मागे हटतो. कुस्ती जिवंत राहते ती प्रेक्षकांमुळे. पैलवानाला बळ मिळतं ते टाळ्यांमुळे. जेव्हा आखाडा भरलेला असतो तेव्हा पैलवान अधिक ताकदीने खेळतो, पण जेव्हा आखाडा रिकामा असतो तेव्हा त्याचं मनोबल कमी होतं आणि त्याच मैदानात तमाशासाठी गर्दी पाहिली की त्याला प्रश्न पडतो की आपण चुकीचा खेळ निवडलाय का? आपली कुस्ती परंपरा जपायची असेल तर आपल्यालाच पुढे यावं लागेल. फक्त ही कुस्ती नको असं म्हणणं पुरेसं नाही. आपली कुस्ती हवी हे कृतीतून दाखवावं लागेल. त्यासाठी मैदानात हजर राहणं खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या गावच्या कुस्त्यांना गेलं पाहिजे, आपल्या जिल्ह्याच्या मैदानांना भेट दिली पाहिजे, आपल्या राज्यातील पैलवानांना साथ दिली पाहिजे. मंडळी, आपण आपल्या मुलांना आखाड्यात नेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना समजेल की कुस्ती म्हणजे काय. जर पुढची पिढीच कुस्तीपासून दूर गेली तर ही परंपरा टिकणार कशी? आयोजक लाखो रुपये खर्च करून मैदान पार पडतात, त्यांना पाठिंबा देणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. आयोजकांना दोष देण्याआधी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण काय केलंय.
आपण जर मैदानात गेलो, आपण जर गर्दी केली, तर आयोजकांनाही योग्य कुस्तीला प्राधान्य देणं सोपं जाईल. जर आपण आज उदासीन राहिलो तर उद्या कुस्तीचं रूप बदलू शकतं. मग आपल्याला आवडो अथवा ना आवडो, तमाशाच पुढे येणार आहे. पण जर आज आपण निर्णय घेतला की आपण आपल्या कुस्तीला साथ देणार, तर कोणतीही परंपरा कुस्ती परंपरेच्या आड येऊ शकणार नाही. हा प्रश्न कुणाविरोधात नाही, ही लढाई कुणावर टीका करण्यासाठी नाही. ही लढाई आहे आपल्या परंपरेसाठी, आपल्या मातीसाठी आणि आपल्या पैलवानांसाठी. त्यामुळे आता वेळ आली आहे बोलण्यापेक्षा कृती करण्याची, मैदानावर जाण्याची, टाळ्या वाजवण्याची आणि आपल्या पैलवानांना आधार देण्याची. कुस्ती हा खेळ आहे, पण त्याहून मोठी ती आपली ओळख आहे. ती ओळख जपणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून पार पाडली तरच महाराष्ट्राची कुस्ती जिवंत राहील. धन्यवाद.